नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. आज एका वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेसाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं झी मराठीवरचे तुम्हाला रोज दिसणारे, रोज भेटणारे सगळे कलाकार आज या मैदानामध्ये इथे उपस्थित आहेत. आणि आज होम मिनिस्टरचा एक विशेष भाग या सगळ्यांसोबत आपले लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर खेळणार आहेत. पण तत्पूर्वी आम्ही विचार केला की आता सगळे जमलोच आहोत आणि आम्हाला अशा वेळा फार कमी मिळतात जेव्हा सगळे मिळून काहीतरी धमाल करता येते. तर आज मकर संक्रांतीचं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे पतंगबाजी, पतंग उडवणे. तर मी असा विचार केला की आपल्याच सगळ्या लाडक्या कलाकारांना घेऊन आपण एक पतंग उडवायची आणि कापायची एक कॉम्पिटिशन घेऊयात, ज्याच्यामध्ये आपल्याकडे चेअर गर्ल्ससुद्धा आहेत आणि 2 टीम्स लागणार आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी आपले 2 टीम मेंबर सिलेक्ट केले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ऋषी आणि ओम प्रकाश. ऋषि, इससे पहले पतंग उड़ाई है? नहीं. हाँ, लेकिन कंपटीशन तो पतंग उड़ाने की और काटने की भी है. कोई बात नहीं, उडा लेंगे ना. चलो ओम प्रकाश, तुझं? मी एकदा प्रयत्न केला होता. पतंग आणि दोरा सगळे मांजा सगळं माझ्याकडनं गेलं. परत मी काही उडवलं नाही. वा, यांच्या अनुभवांवरून असं कळतंय की अत्यंत चांगला अनुभव आहे दोघांनाही आणि काटे की टक्कर होणार आहे. मुळात पतंग उडेल की नाही इथून सुरुवात आहे. तर या टीम्स तेच सिलेक्ट करणार आहेत. म्हणजे तुम्हाला कोण चेअर करणार हे तुम्हीच सिलेक्ट करायचं आहे. ओके, चला माझ्याकडे कॉइन आहे. कोण बोलणार आधी? तुझा स्लॉट कितीचा आहे? तुझा 8.5. हा, मग तू. ओके, चला तू बोल. काटा. छापा. मांगो. ऋषी सक्सेना यांनी हा टॉस जिंकलेला आहे. काही उडाया पतंग, काही दिया परदेश. सो फायनली आता तुला सिलेक्ट करायचंय. सगळ्यात आधी तुझ्या टीम कडून तुला कोण हवी आहे? सबसे पहले तो गौरीची. गौरी बोलो. वा वा वा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सायली संजीव. ओम प्रकाश. तेजस्विनी. तेजस्विनी. जोरदार टाळ्या. अभिज्ञ. अभिज्ञा भावे. अर्चना. अर्चना. ईशा. बानो. ईशा केसकर. मयुरी. ये मयुरी. अनीता. अनिता. इकडे इकडे. रसिका. रसिका. देवजी. देवदत्त नागे. खरंच माझ्याकडे संपूर्ण सिरियल. देवा. आदिनाथ. आदिनाथ कोठारे. संपूर्ण 100 डेजची टीम माझ्याकडे आली. आणि महत्वाची गोष्ट अजून एक अशी लक्षात ठेवा, जी टीम हरेल ओके तिने एक शिक्षा स्वीकारायची आहे. म्हणजे जी जिंकलेली टीम आहे ती हरलेल्या टीमला एक शिक्षा देणार आहे. त्यामुळे काय शिक्षा द्यायची हे पण तुम्ही आत्ताच ठरवून ठेवा. ओके, जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. चला गाईज, रेडी? जोरदार टाळ्या सुरू करूया. 3, 2, 1. मागे जाऊ. पतंग उडवायचा पहिला अटेम्प्ट जरा फार सक्सेसफुल झालेला नाहीये. एकंदर गंमत तुम्ही बघताय, पण तरी बघूया. चला सेकंड अटेम्प्ट, काही प्रॉब्लेम नाही. आरामात आरामात, सगळ्यांना नवीन आहे. सेकंड अटेम्प्ट. 3, 2, 1 गो. ठीक आहे. सेकंड अटेम्प्ट पण जरा ढिल्ला गेलाय. सवय नाही हो सगळ्यांना. सो आपण अजून एक काही टीम मेंबर्स बदलत आहेत. प्रत्येक जण प्रयत्न करतो. शेवटी टीम जिंकणं महत्वाचं आहे. 5वा अटेम्प्ट. 3, 2, 1 गो. ठीक आहे. प्रयत्न अजून चालू आहेत. पतंग हवेत जाणं हेच जरा मोठं टास्क वाटतंय. बेसिकली एकदा उडाल्यानंतर तुम्ही बघा असे कापतील नाही सगळे. कमाल. तुम्ही 2 मिनिटं. आम्ही चीअर करून पण थकलो. 27. पुढचा प्रयत्न 27वा. 3, 2, 1 ये 50 कंप्लीट. 50वा प्रयत्न चाललाय. अशा रीतीने 53व्या प्रयत्नाअंती दोन्ही पतंग हवेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आता त्यांची खरी काटाकाटी सुरू होईल आणि मलाही जराशी विश्रांती मिळेल. चला बघूया आता वर नक्की हवेत काय होतं. फायनली वर गेली. आदिनाथ कोठारे वर्सेस देवदत्त नागे यांच्या पतंग खूप उंच गेल्यात आणि वर हा सगळा रणसंग्राम सुरू आहे. खाली गुंडा. ये बात अभी.
अरे ती ती लेफ्टला वळती आहेत. रसिका काय तू हा गेली माझी गेली. कटली पतंग कटली. देवदत्त नागे म्हणजेच ऋषी सक्सेनाची टीम जिंकलेली आहे. हा हे ऐका, शिक्षा ऐका, ओके शिक्षा ऐका. ओके शिक्षा. आमचा जो खंडोबा आहे देवदत्त नागे ह्याला उचलायचं एकेकाने. मला वाटलं सगळ्यांनी मिळून. तरी पण अवघड आहे. नाही बरं सगळ्यांनी मिळून चला. ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत. ओ येळकोट येळकोट जय मल्हार. अशा रीतीने ही पतंग उडवायची स्पर्धा इथे संपन्न झाली. एक टीम हरली, एक टीम जिंकली, पण कलाकार म्हणून आम्ही कायमच अशी मजा करत असतो. आणि आजचा हा विशेष भाग पाहायला अजिबात विसरू नका, कारण मकर संक्रांती स्पेशल, तेही होम मिनिस्टर आणि तेही झी मराठीवरचे तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके आवडते कलाकार. दार उघड बये, दार उघड. पदरावरती करतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती करतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना जा. बघ बघ नमस्कार नमस्कार नमस्कार. होम मिनिस्टरच्या या विशेष भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. हा दिवसच असा की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणणारे तुम्ही. या आजच्या विशेष भागानिमित्त पहिल्यांदा होम मिनिस्टरच्या मंचावर झी मराठीचे सगळे कलाकार या ठिकाणी येणार आहेत आणि हे पहिल्यांदा घडतंय 12 वर्षाच्या प्रवासामध्ये. सर्वसामान्यांना त्यांच्या लाडक्या कलाकारांसोबत आज पैठणीचा खेळ खेळण्याची संधी या विशेष भागात मिळणार आहे. झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार पैठणीचा खेळ. कोण ठरणार झी मराठीची महापैठणीची विजेती? ती तुमच्यामध्ये कोणीतरी बसलेली आहे. आणि प्रेक्षकांमधून एका भाग्यवान वहिनींना माझ्या हस्ते मिळणार आहे मकर संक्रांती निमित्त पैठणी. दुसरं काय? कुठल्याही शुभकार्याची सुरुवात ही देवाच्या नामस्मरणानेच करतो. आणि आजच्या भागाची सुरुवात सुद्धा आपण अशीच करणार आहोत. बोला येळकोट येळकोट. स्वागत करूया जय मल्हारमध्ये बानू साकारणाऱ्या ईशा केसकर यांचं. कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय कशाबद्दल? इथे यायला मिळाल्याबद्दल. खूप छान वाटतंय. हो पैठणीची आस आहे. पैठणीची आस आहे. बरं मला एक विचारायचं आहे बानूबाईंना, तेव्हापासून मोबाईल होते का? मोबाईल नव्हते, टॅब होते. हो टॅब होते. लगेच लपवलं ना. बरं बरं आता उखाणा घ्या. म्हणजे तुम्ही उखाणा घेतलात की आपण लगेच उखाण्याबरोबर हां चालेल. जमलं की बघूया. रेडी? तुम्ही सर्व प्रेक्षक मायबाप, आम्हा सर्व कलाकारांचे देवच जणू. आज होम मिनिस्टरच्या प्रसंगी नाव घेते म्या खंडेरा यांची बानू. अरे वा, काय सुंदर उखाणा घेतला. मग आता जर नाव घेतलंच आहे तर मग खंडेराया अवतारायलाच पाहिजेत. बोला येळकोट येळकोट. जय मल्हार. स्वागत करूया देवदत्त नागे यांचं. नगारा सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा निळा
देवदत्तजी आपण आलात या कार्यक्रमात, आम्हाला खूप आनंद झाला. कसं वाटतंय तुम्हाला सुद्धा आत्ता? मी जिथे जातो तिथे मला माझं एक एक कुटुंब मिळत जातं आणि आज परत एकदा मलाही माझं एक गोड कुटुंब इथे मिळालंय. फार बरं वाटतं. मला तुम्हाला आधी विचारायचं आहे की जय मल्हार संपलं की काय सुरू होतं माझ्यात? अच्छा अच्छा, तुझ्यात जीव रंगला. आणि मग तुझ्यात जीव रंगला मधला राणा आणि अंजली यांना भेटायला उत्सुक असाल? अशाच टाळ्या वाजवा. काय आहे तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही त्यांच्यावरती आत्ता प्रेम दाखवलं तसंच प्रेम त्यांच्यावर कोल्हापूरमधल्या सगळ्या प्रेक्षकांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आज खरं तर इथे ते पोहोचणार होते, पण याचं पूर्ण चित्रीकरण कोल्हापुरात सुरू आहे आणि तिथल्या मात्र प्रेक्षकांनी त्यांना आज सोडलेलं नाही. तेव्हा आपण टाळ्या वाजवून त्यांना सांगावा पाठवूया, काळजी करू नका, जिथे आहात सुरक्षित राहा आणि आनंदाने तुम्ही तुमचं काम करत राहा. आणि मग तुझ्यात जीव रंगला झालं की काय असतं हो? काही नाही, मला ऐकायला आलं. काय म्हणाला? तुमच्या मनात काय काय चाललंय मी सांगू का आता? त्या नटव्या शनायाचं कधीच चांगलं होणार नाही. मला सांगा, ही असं किती जणींच्या मनात येतं त्या शनायाचं चांगलं होणार नाही? हे बघा, मालिकेत नको चांगलं होऊ दे, पण आयुष्यात तिचं चांगलं होऊ द्या. लगेच असं काहीतरी करू नका. तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया माझ्या नवऱ्याची बायको मधली राधिका, अर्थात अनिता दाते यांचं. मी या घरची राणी, माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी, सुख असले कोणाला. नमस्कार. काय चाललंय हो तुमचे? किती हाल आहेत ना. खरं मला सुद्धा ना, म्हणून त्यामुळे होम मिनिस्टरचा एपिसोड करायला मी तुमच्या घरी यायचंच नाही ठरवलेलं आहे. तुम्ही या इकडे या. बरं, मग आता मला खूप वहिनी तुमची दया येते हो. मी तुमच्यासोबत आहे, काळजी करू नका. हां, ती शनाया कशी वागू दे, आपण तिची आज सनई वाजवूया. तुम्ही मी तुमच्या बाजूने. हां, बरं, मला सांगा आता, आज तुम्ही कसा उखाणा घेणार? एक मिनिट. जेवढ्या सांगतायत तुमच्या बाबतीत पण असंच आहे का? बरं, नागपुरी स्टाईल. बर. झुंझुमराचे फुल उमराचे, कळी चाफ्याची लेक बापाची, सून सासऱ्याची बायको नवऱ्याचीच. पण नवरा नवरा म्हणणार नाही आणि असंच नाव घेणार नाही. शन्याला धडा शिकवल्याशिवाय गुरुनाथची राधिका गप्प बसणार नाही. वा. मग आता गुरुनाथची राधिका म्हटल्यानंतर गुरुनाथ यायलाच हवेत, हो की नाही? पण मला तर ना, तुम्हाला सांगू, इतके प्रश्न विचारायचे आहेत ना त्या गुरुनाथला. कसं जमलंय रे तुला असं, म्हणजे हां. तेव्हा आता स्वागत करूया अभिजित खांडकेकर यांचं, ज्यांनी गुरुनाथ सुभेदारची ही भूमिका साकारलेली आहे. अभिजित. मी या घरची राणी, माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी. अचानक शांतता पसरली. राग जाणवतोय सर. किती जणींना राग येतो जरा हात वर करा. नाही ना सर? आहेत, माझ्या बाजूने पण आहेत. बरं, अभिजित सांग आता, या प्रसंगी कसं वाटतंय तुला? काय सांगणार तू सगळ्यांना? मालिकेमध्ये तिखट, गोड, आंबट अशा सगळ्याच चवी तुम्हाला अनुभवायला मिळत आहेत. शनायाबरोबरचं माझं वागणं, राधिकाबरोबरचं वागणं, पण तसे आम्ही खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहोत. पण एक सांगू का, मालिकेमध्ये असं तुम्ही राहावं असंच सगळ्यांना वाटतं हो. काय करतील ते बघूया ना. आता मालिका ज्या वेगानं पुढे चालली आहे आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतं आहे, आय एम शुअर तुम्हाला आवडतील अशाही घटना घडतीलच. पण तुमचं प्रेम आम्हाला पदोपदी जाणवतं आहे. पण आम्हाला खूप मजा येते तुमच्या या रिॲक्शन्स बघताना. त्यामुळे मालिकेचे पुढचे भागही एन्जॉय करा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. काय गंमत असते बघा. आता हे दोघे इथे आले आहेत म्हटल्यानंतर ती शनया काय यांची पाठ सोडणार नाही. मी या घरची राणी, माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी.
शनाया सबनीस ही भूमिका साकारणाऱ्या रसिका धबडगावकर यांची एंट्री इथे झालेली आहे. आता शनाया, का असं करतेस ग? काय करू आता, हा आहेच इतका गोड, पर्यायच नाही ना. हो येस हां आता सुचित्राचं ब्लड प्रेशर वाढलं असेल आज. बरं, मला विचारायचं आहे, तुमचं बालपण कुठलं? बालपण नंतर माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे 11वी 12वी नंतर सगळं माझं डोंबिवलीत झालेलं आहे. मी इकडेच डोंबिवली वेस्टची रहिवासी आहे. मगाशी बरं हात वर केला होता राग येतो म्हणून. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इतकी सुंदर भूमिका वटवलेली आहे. कारण हे मगाशी विचारण्यामागचं कारण की किती जणींना राग येतो म्हटल्यानंतर जितक्या जणींनी हात वर केला त्याचा अर्थ ही पोच पावती आहे तुमच्या अभिनयाला मिळालेली आणि त्या व्यक्तिरेखेला मिळालेली. तर तुमचं या डोंबिवलीमध्येच अगदी मनापासून मी आज स्वागत करतो. मग आता उखाणा कसा घेणार? एक दिवस शॉपिंग नाही केली तर जाते मी खचून, माझ्या गॅरीचं नाव घेते राधिकाच्या नाकावर टिचून. मला वाटतं सर ह्याला उत्तर द्यायला पाहिजे ना. हा, खरं तर मला उत्तर उत्तर द्यायला मिळायला पाहिजे पाहिजे. त्याने. हो की नाही? नाही मी आधीच दिलेलं आहे ते की मी गुरुला मिळवल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे तिने काहीही करू दे, गुरु माझाच असणार आहे. हो, क्या बात आहे. तर तुमचं मनापासून स्वागत या कार्यक्रमात. थँक्यू. एखादा पुरुष इतका सहनशील कसा असू शकतो? नेहमी बायका भांडायला तयार असतात की पुरुषांपेक्षा जास्त आम्हीच सहनशील आहोत. पण बरं का मंडळी, आपल्या झी मराठीवरचा असा एक नायक आहे, त्याच्या सहनशीलतेला तोडच नाही. कधी विक्रांतच्या सुखांची कळी उमलणार? तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी खुलता कळी खुलेना मधली मोनिका, अर्थात स्वागत करूया अभिज्ञा भावेचं. मी पहावे तू दिसावे कारणे या मनाचे ठिकाण. काय ना बाय कुठे ठेवून आली? इथे बाजूला बाल संगोपनालय आहे तिथे. हां, फारच पडलंय त्यांना चौकशा. बाळ कुठे ठेवून आली, तुमचं कुठे ठेवून आलाय तो? बरं घ्या उखाणा घ्या. तुमचं स्वागत होम मिनिस्टरमध्ये. खुलता कळी खुलेना मानसीमुळे विक्रांत माझा होणार का नाही हे माझं मलाच कळेना. कसल्या गोड लाजलाय. आता आपण स्वागत करूया विक्रांत दळवी यांचं, म्हणजेच ओम प्रकाश शिंदे. तू दिसावे कारणे या मनाचे ठिकाण. विक्रांत, कसं वाटतंय? खरं तर मी थोडा सरप्राईज झालो, कारण माझी इच्छा होती होम मिनिस्टरच्या मंचावर येण्याची, पण आमचा संसार काही फारसा चांगला नाही आहे, त्यामुळे बोलवतील की नाही ही शंका होती मला. त्यामुळे येऊन मला खूपच आनंद झाला आहे. हो ना, तुमचं स्वागत आहे होम मिनिस्टरमध्ये. यानंतर या विक्रांतच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या मानसीला आता मंचावर आमंत्रित करूया जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात. मयुरी देशमुख यांचं स्वागत. तू दिसावे कारणे या मनाचे ठिकाण. तुम्ही काय ठरवून आलात? मी आत्ताच माझ्या ताईने घेतलेला उखाणा ऐकला हां. आणि आता मला एक काउंटर उखाणा म्हणायचा आहे. अच्छा, असं असतंच ना. घ्या. माझ्या ताईला तिचा संसार काही नीट जमेना, माझ्या ताईला काही तिचा संसार नीट जमेना, उगाच म्हणते मानसीमुळे तिचं आणि विक्रांतचं जुळेना. हे म्हणजे दोन बायका फजिती ऐका झालंय. काय गोड असता हो तुम्ही. मग मला खरं सांगू, क्षणाक्षणाला अशी माझी ऊर्जा वाढते. मी 12 वर्ष झाली होम मिनिस्टरच्या प्रवासामध्ये, आणि आत्तासुद्धा इथे आल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू बघून मला असं वाटायला लागलं आणखी 12 वर्ष होम मिनिस्टर सुरू ठेवावा की काय. जितक्या आजी आहेत त्यांनी टाळ्या वाजवल्या आता. तुमचंही होम मिनिस्टरमध्ये मनापासून स्वागत. आणि आता यानंतर
मराठमोळी मुलगी जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी ती संस्कारांनी जगाचं मन जिंकते. अलीकडेच आपली मुंबईची मुलगी गौरी लग्न करून शिवसोबत बनारसला गेली. त्यामुळे आज ती येऊ शकणार नाही. असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाही आहे. सध्या बनारसला स्थायिक असणारी आपली गौरी आज होम मिनिस्टरचा खेळ म्हटल्यावर माहेरी येणारच ना. हां, मग अगदी एकटी नाही आली आहे, पण आता मला टेन्शन आहे ती एकटी आली की नवऱ्याला घेऊन आली आहे. कारण तिची ही पहिली मकर संक्रांत आहे ना. तेव्हा स्वागत करूया काहे दिया परदेसमधल्या लाडक्या गौरीचं, अर्थात सायली संजीव. दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा तऱ्हेकडून आली मगन रथखंड. इथे बरं वाटतं की तिथे बरं वाटतं? अर्थातच माहेरी. हां, अर्थातच माहेरी मुंबईत. बरं मग आता उखाणा कसा घेणार तिकडच्या भाषेत? नाही हो. घ्या 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 घ्या. रंगीबेरंगी पतंग उडतायत आकाशात, शिवच्या साथीने नववर्षाची सुरुवात परदेशात. कसं बोलवणार? आज मी नाही, तुम्ही त्यांना बोलवणार तर कसं बोलवणार सांगा ना. काय 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 म्हणाले या? शुक्लाजी. नाही 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 देऊ आवाज. शुक्लजी येत आहे ना. स्वागत करूया ऋषी सक्सेना यांचं. वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे. बाबुल का घर में छोड़ के चली. कसं वाटतंय तुम्हाला? मुझे कमाल का लग रहा है ऑनेस्टली बताऊं तो. मला खूप छान वाटतं आहे. डोंबिवलीला येऊन मला खूप छान वाटतं. बरं, फार त्रास देऊ नका तिकडे नेऊन. हां, नहीं आपने देखा ही होगा, मैं ध्यान रखता हूँ गौरी का, हमेशा ध्यान रखता है ना? हूँ. कुछ भी गड़बड़ हो कम से कम शिफ्ट तो साथ में होता ही है. अच्छा, एवढं लक्ष आहे. स्वतःच्या घराकडे एवढं लक्ष आहे ना. टेन्शन यायला लागलंय मला तर. जेवढं घरातलं नाही माहिती तेवढं तुमच्याबद्दल माहिती आहे त्यांना. दोघांचंही होम मिनिस्टरमध्ये खूप खूप स्वागत. ती नेहमीच असं म्हणते की शोधलं की सापडतंच. म्हणूनच आम्ही आज मुद्दाम तिला शोधून आणलं. कोणाला? स्वागत करूया अस्मिताचं, मयुरी वाघ यांचं. काय काय शोधलंय आतापर्यंत? खूप काही शोधलंय, खूप केसेस सॉल्व्ह केले आहेत. हो ना? आणि ॲक्च्युली गुरुनाथबद्दल पण मीच शोधून काढलं होतं खरं तर. मी राधिका वहिनींना खूप सांगायचा प्रयत्नही केला पण त्यांनी नाही ऐकलं. खूप चांगले आहेत त्या स्वभावाला. हो का? बरं मग आता उखाणा घ्यायचा असेल तर कसा घेणार तुम्ही? उखाणा हां, घ्यावा तर लागणार आता. इतक्या सगळ्यांना सांगितलं पण तुम्हाला तर सांगावंच लागेल आम्हाला. बरं, डोंबिवलीकर आहे आजींचं म्हणणं आहे म्हणून मी उखाणा घेते. सोन्याचा दागिना सोनाराने घडविला, सोन्याचा दागिना सोनाराने घडविला. नाही चुकले, थांबा. मी पळालो कारण 12 वर्षात आम्ही कधीच नाही ऐकला. नाही 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 घडवलं घडवले. माझ्या एवढे उखाणे कोणाचे पाठ नाही. जिकडे अडेल तिथे काढलेल्या जागा मी भरतो पाहिजे तर. पण घ्या, अडवलं. सोन्याचे दागिने सोन्याचे दागिने सोनाराने घडवले. पियुषचं नाव घेते कारण आदेश सरांनी अडवले. जमलं बाबा. 10:30चे ठोके पडले की घरातल्यांच्या नजरा आपोआप टेलिव्हिजनकडे वळतात. ते फक्त राणीची एक झलक पाहण्यासाठी. होम मिनिस्टरमध्ये जसा पैठणीसाठी वहिनींमध्ये खेळ रंगतो तसा राणी आणि इन्स्पेक्टर अजयमध्ये जो चोर पोलिसांचा खेळ रंगलाय तो पाहण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सध्या जिच्या जीवाची घालमेल झाली आहे, आधी तिला या मंचावर बोलवूया. स्वागत करूया नेहा अर्थात अर्चना निपाणकर यांचं. जौवन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे. कसं वाटतं आज? खूप छान वाटतंय. हो, एक्साइटेड आहे खूप. हो ना. हो. आज उखाणा पाठ केला असेलच.
तयार आहे कुठला माझा केलाय? उखाणा. तयार आहे घ्या. दिसायला देखणा स्वच्छ त्याची वाणी, केसचा निकाल लागल्यावर मी होणार अजयची राणी. परत आहेच का राणी? बघा यांनी सुरुवातच राणीने केली आहे. आता बघा पुढे जे जे होणार ते. यानंतर स्वागत करूया अजय अर्थात आदिनाथ कोठारी यांचं. जोबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नमस्कार. सगळ्यांच्याच बाबतीत 2-2 म्हणजे हे दोघं मी एकटी आणि बाकी सगळे 3-3. बरं आत्ता बनारसमध्ये गेलाय तिकडे काय काय झाकून ठेवलंय कुठं माहिती तुम्हाला? कशा शुभेच्छा देणार आज या मकर संक्रांतीच्या? ते रोज चौकशी करून पोलिसाच्या आयुष्यात ती दगदग जी असते त्यातून जरा आज जरा एक छान ब्रेक मिळाला आहे असं वाटतं इथे येऊन सगळ्यांना भेटून. रोज एका राणीच्या मागे धावून आज इथे अनेक राणे आहेत हे बघून जरा बरं वाटतं. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तुमचंही स्वागत होम मिनिस्टरमध्ये. आणि त्यानंतर आता इन्स्पेक्टर अजय समोर दरवेळी गुंतागुंतीचा नवा डाव टाकणारी राणी होम मिनिस्टरच्या खेळातला हा डाव कसा टाकणार ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया राणी अर्थात तेजस्विनी पंडित या. जोबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया. कसं काय म्हणजे सुरुवात कशी करणार उखाण्याने? आता खरं तर मी त्याची बायको होणार तर नाही आहे, त्यामुळे मी उखाणा नाही घेणार, पण उखाण्यासारखंच काहीतरी घेण्याचा प्रयत्न करते. होम मिनिस्टरच्या प्रसंगी समोर बसलेल्या बायका झाल्या ज्युरी. होम मिनिस्टरच्या प्रसंगी समोर बसलेल्या बायका झाल्या ज्युरी. अजय ठाकूर मला जर का नाही मिळाला तर दाखवेन एकेकाला सुरी. गेली 12 वर्ष सातत्याने होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये खूप तुम्ही प्रेम करता आहात. जेव्हा जेव्हा प्रश्न पडतो की संस्कार आणि संस्कृती कुठे टिकून आहे, मला असं वाटतं जेव्हा जेव्हा या माऊलींकडे बघतो संस्कार आणि संस्कृती इथेच टिकून आहे आणि ती गेली अनेक वर्ष झी मराठीने सुद्धा जपलेली आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये 2 क्षण सुखाचे तुम्हाला जेव्हा अनुभवायला मिळतात, तुमच्या चेहऱ्यावर दिसतात, तेव्हा आम्हा सगळ्यांचा हुरूप वाढत असतो तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आम्ही आमच्या कामाचे तासही विसरून जातो जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो, आशीर्वादाचा हात असतो आणि टाळ्यांचा कडकडाट असतो. तेव्हा तुमच्यासमोर आम्ही सगळे नतमस्तक होतो. आणि होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये या टप्प्यावर आता आपण बघणार आहोत की पैठणीच्या दिशेने कोण कोण कसं कसं जाणार आहे. तुम्हा सगळ्यांचं या मंचावर मनापासून स्वागत. कारण घराघरातली व्यक्तिरेखा ज्या रोज तुम्ही त्यांच्या घरात त्यांची साथ करत असता, आज तुम्हा सगळ्यांना एकत्रितपणे मंचावर त्यांच्या बरोबरीने त्यांना सोबत घेऊन खेळण्याचा आनंद मिळणार आहे. तेव्हा तुमचं स्वागत आणि एकदा जोरदार टाळ्या झी मराठीसाठी, कारण त्यांनी हा आनंद सातत्याने तुम्हाला आणून दिलेला आहे. आणि एक विनंती करणार आहे की होम मिनिस्टरचा हा प्रवास 2004मध्ये सुरू झाल्यापासून दिसतो फक्त मी एकटा, पण गेली 12 वर्ष कॅमेऱ्याच्या पाठीमागचे सगळे हात, सगळी टीम तशीच काम करते, तितकीच मेहनत करते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता या सर्वांना विनंती करतो की आपण म्हणजे देवदत्त नागे, ईशाजी आपण इथे थांबा आणि बाकी सर्वांना विनंती की आपण समोर असलेल्या सोफ्यावर आसनच करा. आज मी इथे येत असताना बाहेर बऱ्याच ठिकाणी गर्दी होती आणि हॉटेलच्या बाहेर जास्त गर्दी होती. सगळी पुरुष मंडळी हॉटेलच्या दिशेने. मला राहावलं नाही म्हणून मी थांबलो. पटकन जाऊन विचारलं काय हो काय झालं. ते म्हणाले नाही आज तिकडे तो झी मराठीचा होम मिनिस्टरचा मकर संक्रांत विशेष आहे. तर बायकोने सांगितलं आजचं तुमचं तुम्ही बघा म्हणून. तेव्हा सगळ्या माऊलींनी बऱ्याचशा काही जणींनी असं असूनही संध्याकाळचा स्वयंपाक दुपारी करून आलेले आहेत.
कारण ही माऊली प्रसंगी स्वतः उपाशी राहते, पण घरच्यांचं पोट भरल्याशिवाय हिला कधी समाधान मिळत नाही. अशा माऊलींचा आता सहभाग या टप्प्यावरती या खेळामध्ये होणार आहे. आणि त्यासाठी मी या दोघांनाही विनंती करणार आहे की आता तुम्ही दोघांनी एक एक चिठ्ठी काढायची. त्या चिठ्ठीतला नंबर ज्यांचा आहे त्या माऊलीनं मंचावर यायचं आहे. तुम्हा दोघांच्या साथीने कुठल्या 2 माऊली आता या मंचावरती खेळ खेळण्यासाठी येणार बघूया. या जरा एक काम करा ना, ऐका, त्यांच्या मनातलं बोलतो, जरा हलवा. दुसरं सांगू का? खालच्या वर घ्या. आणि तिसरं म्हणजे माझीच चिठ्ठीवरती घ्या. येऊ द्या. घ्या एक नंबर घ्या कुठलाही. 338. दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ होम मिनिस्टर, शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर, आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. 522 522. 822. नाव सांगा. संगीता विठोबा मंडलिक. घरी कोण कोण आहे? मुलगा मुलगीनी मी. हो, कसं वाटतं आता? छान वाटतं आता. तुम्हाला माहिती आहे दुसरं नाव जाहीर झाल्यावर टाळ्या कमी झाल्या. हां, कारण त्यांच्या मनात काय चाललं होतं माहिती आहे? सांगू मी तुम्हाला? हां सांगा. यांचंच बरं नाव आलं. हे तर सगळ्यांनाच वाटतं. नाहीतर काय हो, असंच असतं. खुश आहात ना तुम्ही? हो हो खुश आहे. व्हेरी गुड. काय बोलायचंय तुम्हाला? काय नाही बोलायचं. उखाणा बिकाणा घ्यायचा आहे? नाही. नाही मग द्या यांच्याकडे, ह्या पहिले आलेत. हां बोला. काय बोल? आजच्या बातम्या सांगा आता. काय काय बोलू? मनीषा दत्तात्रय मेटकरी. माहेर कुठलं तुमचं? पंढरपूर. अरे वा वा, विठ्ठलाचं. हो की नाही? कसं जमलं ते? काय नाही, अरेंज मॅरेज. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे? मी म्हटलं तरी का हो? मी काही बोललो नाही माऊली. नाही की नाही? मग कसं काय? ते तिकडे कुठे वारीला आले होते का? नाही नाही, मग कसं जमलं? माझ्या मामांचा मुलगा आहे तो. मामाचा मुलगा आहे? दरवर्षी यायचा वारीला? गावी, त्यांचं गाव पण तिथेच आहे ना. अच्छा, त्यांचं पण पंढरपूर. अरे वा वा. मग कसं काय, म्हणजे काय ते बघायचे तुमच्याकडे? हां हां, मग तुम्ही काय तुळस डोक्यावर घेऊन आलात इथपर्यंत, डोंबिवलीपर्यंत? मग आता काय म्हणताय तुम्ही? आज काहीतरी अभंग वगैरे म्हणा ना. उखाणा घेते. घ्या. विठ्ठलाच्या चरणी नमस्कार करते वाकून, दत्तांचे नाव घेते होमिष्टचा मान राखून. बरं, आता तुम्ही यांच्या टीममध्ये आहात. हां, मग तुमच्या टीमचं नाव आहे येळकोट. येळकोट येळकोट जय मल्हार. व्हेरी गुड. लक्षात आलं तुमच्या? खूप छान. आता तुम्हा दोघींसाठी एक खेळ असणार आणि त्या खेळामध्ये ज्या जिंकणार त्या पुढच्या खेळात जाणार. खेळ सोपा आहे. तुम्हाला ह्या इथे एक आपण काय म्हणतो, एक प्रेस करायचं आहे. तर तुम्हाला जोरात असं प्रेस करायचं आहे की पाय इथे दाबून धरायचं आहे. सोडल्यानंतर हा जो चेंडू तो वरती येईल आणि तो तुम्हाला तुमच्या या बॅटनी मारायचा आहे. या स्टेजच्या खाली गेला तर बरोबर आहे, जर वरच राहिला स्टेजवर तर उपयोग नाही. 4 संधीमध्ये तुम्हा दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या एक माऊली पुढच्या टप्प्यावरती दाखल होणार. समजला खेळ? तुम्हाला समजला? व्हेरी गुड. चला 1 2 3. सोडा पाय. आलं आता. काय बॅडमिंटन खेळताय का काय? उठला का द्यायला ठापकन वाजवा त्याच्या. हां, संध्याकाळी ऐका, मनात आणायचं. संध्याकाळी 6 वाजता बाहेर फिरायला जायचं ठरलं होतं. 8 वाजले तरी आलेले नाहीत, मेकअप करून बसलेले आहेत. करा काय ते आता. हां आता. अरे वा. ए गो. जमलं जमलं. पंढरपूरच्या जत्रेत खेळलेलं दिसतंय. आलं. थांबा थांबा माऊली, जरा थांबा ना. एस्कलेटर सुद्धा गाडीचा एवढा कोण दाबत नाही, तो अख्खा गेलाय खाली आरपार. जरा थांबा. चला शेवटचा राहिलाय, जोरात दाबा. थांबा. हां सोडा.
तुम्ही काय कव्हर ड्राईव्ह माऊली हे जोरात दाबलं ना असं की पाय सोडायचा तर तो उठणार, कळलं का? जोरात दाबा. तुम्ही बसता अख्ख्या त्याच्यावर, तसं नका करू. उठा जरा, तुम्ही मदत करायची आता त्यांना. हा, ओके. हा? आणि तुम्ही पुढे उभ्या राहा. मी मारते ना मग, कारण ते सिंक्रोनायझेशन नाही राहणार ना. गुण गेला तर तुमच्यामुळे, मिळाला तर त्यांच्यामुळे. बरं ठीक हा आहे. चला बघूया. 1 2 3 तिसरी संधी. सॉरी माय बॅड. काय नाही, चांगलं आहे माऊली. थँक्स. 1 2 3 लगेच पाय उचलायचा, पूर्ण दाबोय. बरं देवदत्तजी. नाही नाही, आता सगळे तो नाही म्हणतो, त्यांना सगळे नाही point. मारणार त्या, फक्त ते बटन दाबण्यासाठी हे मदत करणार. ओके. ओके चालेल. देवा तुझ्या दारी आलो, कलर सुद्धा भंडाऱ्याचाच ठेवलाय बुद्ध. थांबा. थांबा 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 थांबा. 2 3. आतापर्यंत दोघींची शेवटची संधी आहे. दोघींची गुणसंख्या 2 2 3. पण 1 मिनिट, तसं होणार नाही. 3ही तुम्ही प्रेस केले आणि त्यांनी मारले. अजून एक संधी मिळणार तुमच्यासाठी. तुमची पण गुणसंख्या 2 आहे. तुम्ही एकदा प्रेस करा, तुम्ही मारायचं. हां तुम्ही पटकन मारा, मला नका मारू. सावकाश. हां नाही तर बॉल तिथंच आणि बानू प्रेक्षक. अरे यार, बॅड लक. अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहे. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी, आणि आपण या खेळात आलात, सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. या बरं, यानंतर तुम्हा दोघांनाही विनंती करतो की आपणही आता जाऊन आसनस्थ व्हावं. धन्यवाद धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या. जळकोट जळकोट. जय धन्यवाद. यानंतर पुढच्या खेळासाठी त्या चिठ्ठ्या जाहीर करण्यापूर्वी मी मंचावर आमंत्रित करतो माझ्या नवऱ्याची बायकोच्या टीमला की त्यांनी मंचावर यावं. या. मगाशी जय मल्हारच्या टीमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक माऊली पुढच्या खेळात दाखल झालेली आहे. आता तुमच्यापैकी 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत, त्या कोण काढणार? पहिली चिठ्ठी कोणी काढावी? सर मला कशाला उगीच अडचणीत पाडताय तुम्हीच सांगा की कोणी काढायची. नाही पण तरी सुद्धा मला ऐकायचं. अहो माझ्या नावाची चिठ्ठी निघेल शेवटी. नाही पण तरी सुद्धा. बरं, आता माझं जिच्यावर प्रेम आहे अशी शनाया सगळ्यात आधी चिठ्ठी काढेल. काय बोलणार आता, अवघड झालंय. आता मी बघते तुला नंतर जाताना. काय चिठ्ठी काढायचंच साधं काम आहे ना, सो करू दे की तिला. गॅरी लव्ह यू. हा 12 वर्षात होम मिनिस्टरचे इतके एपिसोड केले, हे कधी नाही दिसलं. वा 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 वा, पण खूप छान. चला पहिली चिठ्ठी तुमच्या हस्ते. हां या. नंबर आहे 336. 336. कोणाला बघ. शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पण नंबर बरोबर आहे ना? 336 की 236 आहे? नाही आहे बरोबर. घरी कोण कोण असतं? सर्वजण असतात. मिस्टर, मी काय मतदार नोंदणीसाठी आलोय का? कोण कोण राहता घरात? मुलगा, मुलगी, मिस्टर, हो मी. हो का? हो. तुम्ही स्प्रिंग लावली आहे का माऊली? किती गोड हसतात. असं मी काही बोललो की इतक्या गोड हसतात ना या सगळ्या जणी. ते हसणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मग आता तुम्ही काय बोलणार आहात? उखाणा वगैरे काय घेणार आहात? घ्या. काय म्हणू? हां हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयरचं गाणं म्हणताय? म्हणा. हॅपी न्यू इयरचं हॅपी. आज डिक्लेअर झालं अचानक डोंबिवली. हां घ्या. गाणं नाही म्हणत मी. मग मी उखाणा घेते. बाकीचे काय बाजारभाव सांगतायत मगासपासून. घ्या माऊली घ्या. बिंदास. चलती है रिक्शा, उड़ती है दूर, सुरेश राव के हाथ में देती हूँ गुलाब का फूल. पुढची चिठ्ठी.
अच्छा आता यांनी काढायची ना या बरं. घरची राणी माझ्या राजाला शोभते सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते 533. 533 533. कोणाला बघ शाळेला उशीर होतो नाव सांगा. सुषमा विनोद साबळे, घरी कोण कोण आहे? मिस्टर, 2 मुलं आणि मी. काय एवढ्या घाबरलाय? भीती वाटते? हो नाही पहिलं कधी आयुष्यात स्टेजवर आले नाही, नाही? पहिल्यांदा. हा उद्या पण ठेवणार आहे दिवसभर, काळजी करू नका. तुम्ही काय कशाला टेन्शन घेताय? माऊली इथे कोण पहिल्यांदा आलंय स्टेजवर? मी सुद्धा आल्या कसं टेन्शन आलं बघितलं ना. तुम्ही काही काळजी करू नका, हसत राहा. आपलं काय हे काय घर नाही ना, आपल्याला किचनची सवय, डब्याची सवय, हे असलं कुठं काय हातात येतं कधी आपल्या माईक बीक नाही की नाही. बोला, घ्या उखाणा, जोराने घ्या. उभी राहते घडीला, ऊन लागते साडीला, विनोदरावांचं नाव घेते मैत्रिणीच्या जोडीला. अरे वा वा, छान, किती उत्तम उखाणा घेतलात माऊली. आता या दोघींसाठी खेळ कुठला ते बघूया. या दोघींसाठी आता खेळ आहे. खेळ एकदम सोपा. या ठिकाणी 7 तुकड्यांची जोडून रिंग बनवायची आहे. ती रिंग पूर्ण झाली की स्वतःला ती रिंग घालून घ्यायची, मग पुढच्या टप्प्यावर जायचं. अशा पद्धतीने 3 रिंग पूर्ण करून सगळ्यात आधी ज्या पुढे जाऊन उभ्या राहणार त्या एक माऊली अंतिम खेळात जाणार. बघूया कोण जाणार पुढे या दोघींपैकी पुढच्या खेळात. 1 2 3. चला सुरू. हां लवकर, थोडा लवकर. त्या बघा गेल्या पुढे गेल्या त्या. करा. लवकर लवकर गेल्या पुढे. लवकर, त्यांनी 5 लावले, 5. लवकर तुम्ही 6 लाव. हां अंगात का घाला. हां, खाली ठेवा. ठेवा खाली. पुढे जा, हां. पुढे जा. लवकर लवकर. त्यांनी गेले, त्या पुढे गेले, पुढे गेले त्या. हां. नाही गेलं नाही गेलं त्या पुढे गेले, त्या पुढे गेले. हां. पुढे नाही केलं, करा तुम्ही आरामात. काही नाही, पुढे नाही. तुम्ही करा करत राहा. पटकन पुढचं करा. घ्या. खालीच वाका. झालं, खालीच वाका. वा ताई वा. ताई, पटकन. लवकर हे घ्या. लवकर. निघाली. परत बाहेर काढा. लवकर. हां. परत बाहेर वा माऊली. परत हां. हां. पटकन आता बाहेर पडा. आता फास्ट करा. खाला खाली ठेवा. चला पुढं. पटा. जी करा, ताई, करा. फास्ट. आता वेळ नका घालवू तुम्ही. लवकर पटकन. लवकर. हां. जरा ताई थोडंसं राहिलं. चला. हां. त्या बरोबर. लवकर. खाली. पटकन घाला. पुढे. खाली ठेवा. वा. या दोघीही जरी खेळात पुढे आलेल्या असल्या तरी सुद्धा दुसऱ्या रिंगच्या वेळेला जो गोंधळ तुम्ही केला त्यामुळे पूर्ण नियमाने खेळ पूर्ण करून या माऊली पुढच्या खेळात दाखल झाले. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. या तुम्हा सगळ्यांना विनंती, आपण जाऊन आसनस्थ व्हावं. माऊली तुम्ही आतमध्ये जाऊन बसा. थँक्यू. त्यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो खुलता कळी खुलेनाच्या संपूर्ण टीमला. त्यांनी मंचावर यावं. मी पहावे तू दिसावे कारणे या मनाचे फिटेना अंतरीची मला बघायचं होतं, त्यांनी तिला हात दिला पण तुम्हाला हात नाही दिला. या चला, तुम्हा दोघींनाही आता विनंती आहे की एक एक चिठ्ठी आपण लवकरात लवकर जाहीर करावी. या ताई पहिले. ताई कर घाई घे लवकर. $620. दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही आली. नाव सांगा.
पल्लवी विजय चौधरी. गेटपर्यंत गेला होता का? पटकन फिरला? बघितलं वेळ कधी सांगून येत नाही, हो की नाही? बरं, मग तुम्ही काय उखाणा घेताय? विद्या विनयन शोभते, विजयरावांबरोबर मी सुखाने नांदते. व्हेरी गुड, अभिनंदन, शुभेच्छा आहेत तुम्हाला. पुढची चिठ्ठी. 51. 51. कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर नाव सांगा. अनिता विजय माळी, काय करता तुम्ही? गृहिणी. गृहिणी. घरी कोण कोण आहे? मिस्टर आणि मुलगा आणि मुलगी. कुठे राहता? गोग्रासवाडी. गोग्रासवाडी. चिडता कशाला? कळलं मला. बरं मला सांगा, पटकन तुमच्या दोघांपैकी एखाद्या गोष्टीवरती रिॲक्शन कोण देतो? मी. तुम्ही पटकन भडकता? हो. चिडता? हो. राग कसा व्यक्त करता तुम्ही? जोर भांडे आपटून. घ्या उखाणा घ्या, आता माईक आपटायच्या. घ्या. चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे, विजयरावांचं नाव घेते आदेश भाऊजींच्या पुढे. वा, व्हेरी गुड. खडी साखरेचे खडे जास्त वेळ दिले तर पिठी साखर कराल त्याची. आता तुम्हा दोघींसाठी कुठला खेळ आहे तो बघूया. सांगा खेळ काय? त्याच्यात उभं राहून वरच्या ह्याच्यातनं किंवा असं ही डिस्क फेकायची असेल. बरोबर. कसं दाखवा त्यांना करून बघा. एक तुम्ही थांबा थांबा थांबा, ही या रंगाची त्यांच्याकडे देऊया, नाही तर भांडतील. घ्या टाका. असं नाही करायचं. या आपण या. ऐका, असंही नाही करायचं. असंही करायचं नाही. या आपण या. अरे नेमकं कसं करायचं आता दाखवतील. होपफुली कळेल आपल्याला. नाही यांचा काही नेम नाही. या तुमच्यासाठी या. चला राहू द्या. चला. 1 2 3. आई अजून 2 टाकायचे. चला. जमता इकडे बघून तिकडे टाकलं की जातं. खूप छान प्रयत्न. या जरा जोरदार टाळ्या. तुमची गुणसंख्या आहे 1. तुम्ही या, तुम्ही या. कळलं का कुठे बघायचं? हां, आदिनाथकडे बघायचं आणि जय मल्हारकडे टाकायचं. हां, 10:30 सुरू करून 7 वाजता. 10:30 सुरू करून 6:30 आलात. होईल. ही आहे होम मिनिस्टरची ताकद. कळलं का? जोरदार टाळ्या होम मिनिस्टरसाठी. इतक्या वेळा ह्यांच्या मालिकेची नावं घेतली, माझी घेतली नाही म्हणून इकडे आलं ते. बुद्धिबळात उंट आवडतो का तुम्हाला? माऊली जमलं पाहिजे. 1 2 3. जमणार अजून 2. आता एकच झालं होतं ना, आता म्हणजे शेवटचा चान्स आहे. व्हेरी गुड. हां, ओ खूप छान. अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहात. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन, धन्यवाद. या तुम्ही तिघेही या खेळात आलात त्याबद्दल तुम्हा तिघांचं अभिनंदन. आपण काही क्षण खाली थांबा, मी पुन्हा बोलवणार आहे तुम्हाला. या अभिनंदन. आणि यानंतर स्वागत करूया आपण काहे दिया परदेशच्या जोडीचं. तुम्हा दोघांनाही विनंती आहे की आपण सुद्धा एक एक नाव जाहीर करावं. या. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे. 333. 333. कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज काम मी डोंबिवलीमध्ये राहते. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये कार्यक्रम माझं नाव करतो. दीपा दशरथ. 1 मिनिट थांबा. ते नशिबी ह्यांच्याच फक्त जाणं. आम्हाला कोण नेत नाही. आम्हाला आपलं सातारा, सांगली, कराड इकडंच फिरवतो जीवाले. नाव सांगा.
दीपा दशरथ कदम. बर. घरी कोण कोण आहे? मुलगा, सून, मुलगी, नातवंड 2. वा, आज तुमचं नाव येईल असं वाटलं होतं का? नाही. बरं वाटतंय? हो. खूप छान वाटतंय. खुश आहात? हो. तुम्ही पण आज गप्पा मारू असं वाटलं होतं का? नाही. हा? नाही. नाही ना? मी तुमच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. माझ्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. सुचित्राने पण कधी नाही लिहिली? नाही हो, वेगळी 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 लिहिली. अच्छा अच्छा. काय लिहिलंय चिठ्ठीत सांगा ना. आणून देईन तुम्हाला. नाही पण लिहून सांगा ना ठेवली. काय लिहिलंय साधारण. माझं सासर माझ्यापासून दुरावलंय. त्यांना एकत्र यावं, माझ्या बोलावं. मी त्यांना फार मिस करते. सासरच्या ना? हो. कुठे असतात? बदलापूरमध्ये राहतात, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये. सासरचे सगळ्यांनी एकत्र यावं असं वाटतं. हो. बरं, मग तुमची इच्छा आहे की जे काही तुमचं कुटुंब दुरावलंय त्या सगळ्यांनी एकत्र यावं, बरोबर? हो. मी या टी व्हीवरून या मकर संक्रांतीच्या निमित्तानं खरंच तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत तुम्हा सगळ्यांना, जर कदम कुटुंब हा कार्यक्रम बघत असेल तर आम्हा सगळ्यांच्या वतीनं खरंच निवेदन करतो. शेवटी नात्यापलीकडे काही नाही. पैशापेक्षाही नाती महत्त्वाची असं म्हणतात. गैरसमज झालाय. जो काही गैरसमज झाला असेल तो एकत्र बसा, मिटवा. मी तिळाचे लाडू घेऊन पाहिजे तुमच्याकडे येतो. आपण सगळे एकत्र बसूया. पण या माऊलीच्या चेहऱ्यावरचे जे अश्रू आहेत ते मात्र पुसून टाकूया. तुम्ही सगळे एकत्र या. काय राग काढायचा असेल तर माझ्यावर काढा, पण सगळे आनंदात राहा. होम मिनिस्टरचं कुटुंब तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. आणि विनंती एवढीच करतो की नातं घट्ट व्हावं. हाच तर अर्थ आहे या दिवसाचा. कालपर्यंत जे घडलं ते पुसूया. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून पुनश्च श्री गणेशा लिहूया आणि गोड नात्याची सुरुवात करूया. तेव्हा मी तुम्हाला नम्र आवाहन करतो कदम कुटुंबाला, लवकरच मी माऊलींकडनं हा प्रयत्न नक्की करेन. आणि माऊली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. पुढचं नाव 493. 493 493. नाव सांगा. शुभांगी राजेंद्र पाखले. किती वर्ष झाली लग्नाला? 20 वर्ष झाली. शेवटचा कधी हसला होता? अच्छा, हसता तुम्ही. मला वाटलं हसणंच सोडलं. घरी कोण कोण आहे? आम्ही दोघं. बर. कधीपासून आलात डोंबिवलीत? 12 वर्ष झाली. अरे देवा, म्हणजे होम मिनिस्टर सुरू झाला आणि आला वाटतं लगेच. हो ना? मग काय उखाणा वगैरे घेत आहे? घ्या घ्या घ्या. अमृताशी पैजा जिंके अशी आमची मराठी भाषा. राजेंद्र पंत सुखी राहो तीच माझी मनीषा. भीती वाटते? कोणाकोणाला घाबरता तुम्ही? खरं सांगा. सांगा. नाही, कोणाला नाही घाबरत. चुकलं माझं. परत नाही विचारणार मी असं कुठलेही प्रश्न. या दोघींपैकी आता कुठली एक माऊली अंतिम खेळात जाणार बघूया. सोपा गेम. इथे उभं राहायचं आणि इकडनं असं गाडी 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 असं टाकायचं. हां, माऊली मध्ये उभे राहिला असता तर बंद गेला असता. बंद टाकायचं. सॉरी. सांभाळून घ्या आमच्या लेकीला तिकडे. हां, अशा चुका केल्या तरी काय रागावू नका. इथे उभं राहून ती टाकायची. मधून जायला पाहिजे. तुम्हा दोघींपैकी कुणाची गुणसंख्या जास्त होते बघूया. 1 2 3. 1 2 3. तुमची गुणसंख्या आहे 3. इकडे या. आणि आता तुम्ही 1 2 3 खेळा. 1 2 3. जिंकण्यासाठी एका गुणाची आवश्यकता. अभिनंदन. चला, या माऊली पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. धन्यवाद. तुम्हा दोघांनाही विनंती आहे की आपण काही क्षणांसाठी बसावं. आणि माऊली, तुम्ही जिंकलेले आहात. चेहऱ्यावर दिसत नसलं तरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही जिंकलेले आहात. अभिनंदन तुमचं. जा आतमध्ये जाऊन बसा. हां, येस, थँक्यू. थँक्यू. आणि आता विनंती करतो अस्मितानी मंचावर यावं.
आणि आता 2 नावं कोणाची जाहीर करणार बघूया. 202. 202. दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाव सांगा. शीतल जतीन लालन, कुठे राहता? डोंबिवली देसलेपाडा नवनीत नगर. मग आता कसं वाटतंय तुम्हाला या खेळात? खूप छान वाटते. काय दिया परदेससाठी मी नाव दिलं होतं पण तेव्हा आलं नाही, आता आलं. खूप छान वाटतं. काय दिया परदेश म्हणजे काय आहे ते? काय दिया परदेस स्पेशल तुमचं चालू होतं ना, तेव्हा मी माझं नाव दिलं होतं का पण तुमचं तसंच आहे? हो, कसं हो? माझे मिस्टर जैन कच्ची आहेत. हो, मग कसं जमलं? बस जमलं. आधी फ्रेंडशिप होती, मग ती फ्रेंडशिप प्रेमामध्ये बदलली. कोणी कोणाला प्रपोज केलं? आम्ही ॲक्च्युली कोणाला प्रपोज नाही केलं, एकमेकांनी एकमेकांच्या मनातलं ओळखलं. ओळखलं. व्हेरी गुड. छान छान छान. अजून एक चिठ्ठी द्या. अजून एक नाव. 549. दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई. नाव सांगा. वर्षा रमेश भगत, हां, घरी कोण कोण आहे? मिस्टर 2 मुली. बरं, कसं जमलं? अरेंज मॅरेज. हां, मग त्यात काय झालं? बरं झालं ना, त्यात वाईट काय झालं? चांगलं झालं, हो की नाही? बरं, मग आता काय उखाणा घेताय? घ्या. प्रिंटेड साडी, गोल्डन रिंग, रमेश इज माय किंग. येथे ढेपाळाला मृत्यू झाला होता. अभिनंदन. कसला जोरदार आहे. हां, कॉन्व्हेंट वाटतं. हां, रमेश इज माय किंग. व्हेरी गुड. छान. चला, आता या दोघींसाठी खेळ कुठला? परत एकदा बघितलं, वन्स मोर आलाय. घ्या. कसल्या लाजलाय. 22 वर्षापूर्वी लग्नात सुद्धा एवढ्या लाजला नसाल, हो ना? या पुढे पटकन घ्या. प्रिंटेड साडी, गोल्डन रिंग, रमेश इज माय किंग. वा वा. या दोघींसाठी पुढचा खेळ कुठला बघूया. तोंडात चमचा ठेवा. इथे यायचं, एक एक तिळाचा लाडू घ्यायचा हाताच्या सहाय्याने, तो चमच्यावर ठेवायचा आणि जायचं तिथे आणि त्यामध्ये गोळा करायचा. हां, 1 2 3. घाई करू नका, इथे आल्याशिवाय नाही. हेच करत राहा पुढच्या संक्रांतीपर्यंत. 10 सेकंड उरले. 10 सेकंद राहिलेले आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. वेळ संपली. गेला आता तो आहे तो चमचा. ठेवा ठेवा. बघूया किती आहेत. मोजा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9. चला, लालन वहिनींची गुणसंख्या आहे 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. पण आता माऊली या इकडे. तुम्ही दोघी या. खेळ तिथून पूर्ण करणं गरजेचं होतं, या ठिकाणाहून. आणि तुम्ही चेंडू घेऊन अर्ध्या वाटेवर जाऊन तो ठेवून पुढे जात होता, त्यामुळे असं 2 वेळा तुमच्या बाबतीत झालं. त्यामुळे खेळ व्यवस्थित पूर्ण केला म्हणून माऊली तुम्ही अंतिम खेळात दाखल झालेल्या आहेत. लालन वहिनी अंतिम खेळात दाखल झाल्या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुम्हाला विनंती, आपण असं नसतं व्हावं. आता मंचावर आमंत्रित करूया 100 डेजच्या या कलाकारांना जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात. या. जोबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया. 1 मिनिट. तुम्ही आधी यांना हात दिला, नंतर यांना हात दिला, असं का केलं? ते पुढे होते.
तुम्ही लेट करू नका कळलं? बरं आता 2 चिठ्ठ्या काढण्याची विनंती तुम्हा दोघींना. बघूया कुणाचं नाव जाहीर होणार. या 350 350. कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. नाव सांगा. श्रावणी श्रीकृष्ण कानडे, बरं कुठे राहता? डोंबिवली गोग्रासवाडी. बालपण कुठे गेलं? कुडाळ. कुडाळात खय? कुडाळमध्येच प्रॉपर कुडाळ. कुडाळात पण येता की नाही मालवणी? कधीतरी हो, हो, बोलले असं. येता येता. कसा वाटला कुडाळात? मस्त हा, एकदम. शाळेचं नाव काय? कुडाळ हायस्कूल. आणि मग इकडे कधी आलात डोंबिवली? लग्न झाल्यावर. कसं काय म्हणजे? अरेंज मॅरेज. कुठे? म्हणजे ह्यांची जी काकी आहे ना ती माझी मावशी आहे. तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? बघायला आलेले तेव्हा. तेव्हा कुठे? कुडाळला? हो. कुडाळातच. लग्न कुठे झालं? इकडे मुंबईला. मुंबईला. बरं आता काय उखाणा घेताय का काय? हां उखाणा घेते. म्हणा. हं. हंड्यावर हंडे हंड्यावर हंडे 7, त्यावर कळशी कळशीवर तांब्या तांब्यात पाणी, श्रीकृष्णाचे नाव घेते मी त्यांची श्रावणी. अरे वा खूप छान. हा अभिनंदन. द्या पुढचं नाव. 444. कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. नाव सांगा. हर्षदा हेमंत पांचाळ, कुठं राहता? दिवा. मग आता उखाणा घेताय? उखाणा नाही. मग काय घेताय? गाणं म्हणताय? नाही. मग काही नाही म्हणणार? पाढे म्हणताय? 2चा तरी म्हणा. तो शाळेत शिकवलेला तेव्हा म्हणा. बे बे बे. हा हा बे के बे बे 4 बे 3 6 बे 4 हा. बे 5 10 बे 6 12 बे 7 14 हा. आणि पुढे पुढे बे 8 16 बे 9 8 हा. बे 10 20. अरे बरी झाली. अंकल्पी पूर्ण झाली. अभिनंदन. छान. काळजी करू नका. या दोघींसाठी कुठला खेळ आहे बघूया. हे बघा माऊली खेळ सोपा आहे. हां आधी ह्यांना सांगूया आपण. घ्या इथे उभं राहायचं आणि ती रिंग टाकायची. बघा कशी ती. 1 2 3. हां व्हेरी गुड. छान. तुम्ही खेळा. व्हेरी गुड. 1 टाका. 2 3 4 बिचारे 5. व्हेरी गुड. हा या तुम्ही जा आता पुढे. चला टाका. 1 2 3 1 2. रिंगला लागणार नाही. काळजी करू नका. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हां या. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण काही क्षणांसाठी बसावं आणि मॅडम आपण आतमध्ये थांबावं. या धन्यवाद. यानंतर खुलता कळी खुलेनामधल्या विक्रांत आणि मानसीला मी मंचावर बोलवतो. मानसी उत्तम कविता करते. तर आज कविता कुठली ऐकवणार? एक नाटक आहे वीज म्हणाली धरतीला, त्यातली कुसुमाग्रजांची ऐकवते मी. 4 होत्या पक्षिणी त्या, रात्र होती वादळी, 4 स्वप्ने बांधणारी, 1 होती साखळी. 3 होत्या हंसिनी त्या, राजहंसी एकती, न कळे एकीस की माझी लियाकत कोणती. तोडूनी आंधी तुफाने चालल्या ती चालली, 3 होत्या दीपमाला, 1 होती सावली. शुभ्र पंखात त्यांच्या वीज होती दाटली, न कळे एकीस की माझी जात कोठली. तोच आला तीर कोठून जाय बंदी हो गळा, सावळीला जाण आली जात माझी कोकिळा. कोकिळेने काय केले, गीत झाडांना दिले आणि मातीचे नभाशी एक नाते साधले. मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपली, साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली. वा वा वा.
खूप छान. विक्रांत, तुमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे, तुमचं एक वेगळेपण आहे, ते म्हणजे अभिनय तर तुम्ही उत्तम करताच, पण त्याचबरोबर मिमिक्री सुद्धा खूप छान करता. तर आज काय करणार म्हणजे? मला नाना पाटेकरजी खूप आवडतात. आणि स्पेशली आऊ आमच्या सिरियलमध्ये जे आहेत त्यांची खूप छान मिमिक्री करतो. पहिल्यांदा नाना पाटेकरजी. नमस्कार. 12 वर्ष झाली होम मिनिस्टरला. हे असंच आहे तुमचं प्रेम आहे, ते हृदयाला हलवून जातं. म्हणजे इतकं वर्ष मी काम करतोय, पण हा असा कार्यक्रम खरंच हृदय हलवून जाणार आहे. खूप खूप धन्यवाद. उषा नाडकर्णी, त्या कसं आभार मानतील? 12 वर्ष झाली. हसते बघ कशी. घरी गेल्यावर बघ नवरा. 12 वर्ष झाली मी पण बघतीये रोज. तुम्हा सगळ्यांना आनंद वाटतो ग, आनंद वाटतो. क्या बात आहे. वा वा. थँक्यू. मी सर्व माझ्या कलावंत मित्रांना, मैत्रिणींना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. आणि यानंतर जितक्या वहिनी जिंकलेल्या आहेत त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. आता मगाशी ज्या 6 जणी जिंकल्या होत्या त्यांना मदत करणार आहे त्यांची टीम. म्हणजे जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको, खुलता कळी खुलेना, या ठिकाणी काहे दिया परदेस, अस्मिता आणि 100 डेज. तेव्हा आता खेळ असा आहे की छान पतंग आहेत आणि मकर संक्रांत आणि पतंग याचं एक उत्तम असं नातं आहे. तेव्हा या पतंगाची जी शेपटी आहे ती वाढवत ठेवायची आहे. वेळ 2 मिनिटाची आहे. सगळे कलाकार मदत करणार आणि त्या माऊलींकडे स्टेपलर दिलेला आहे. त्या शेपटीला एक एक शेपटी जोडत आपण बघणार आहोत की 2 मिनिटामध्ये कोण सगळ्यात जास्त शेपटी लांबपर्यंत जोडणार आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. लवकरात लवकर तिथेच ठेवायची. दहा 9 8 7 वेळ संपली. थांबा. यांच्यापैकी आज या 6 जणींपैकी पैठणी कुणाला मिळालेली आहे आता ठरणार आहे. 100 डेज. चला हां, बघूया किती लांब. मधून जायचं आणि त्याच्या समोर उभं राहायचं. हां अस्मिता, चला. हां, काहे दिया परदेस, 100 डेज. 10:30 वाजता. जरा अजून पुढे गेलेली आहे अस्मिता. काहे दिया परदेसची गाडी बोरिवली स्टेशनवरच अडकली आहे. खुलता कळी खुलेना. हां संपलं. आणि आता निघालेले आहेत माझ्या नवऱ्याची बायको आणि विजेती आहे अस्मिता. दोन बायका फजेती ऐका. सगळ्यांचं तसं झालेलं आहे.
अस्मिताने मात्र एकाग्र भावनेने मदत केलेली आहे. आणि बाकीच्या इकडे लाव पिन, तिकडे लाव पिन, वर लाव पिन, खाली लाव पिन, त्याच्यामध्ये राहिल्या त्या 4 इंच लांब. या 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 अभिनंदन. बाकीचे सगळे वरती या. अस्मिता तिथंच थांबा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. अभिनंदन. अजूनही चेहरा बेदरलेला का? हसा आता. अभिनंदन. अभिनंदन. मिस्टर आलेत का? बोलवा. कशी हाक मारता? जीत. जरा जोरदार टाळ्या होता त्यांच्यासाठी. हां, अस्मिता आपण सुद्धा मंचावर या जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात, कारण तुम्ही त्यांना जिंकून दिलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. इकडे या. चला अभिनंदन. आणि आता लालन वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. एक मिनिट, तो बल्ब जरा काढून द्या. तेव्हा खाली. अभिनंदन. हे हसणं असंच कायम ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि विनंती आहे आपण आता असं नसतं. आणि आता या 9 नायिकांच्या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार ते आपण बघूया. चला एकदा जोरदार टाळ्या या 9 नायिकांसाठी. आज होम मिनिस्टरच्या या विशेष मकर संक्रांत विशेष खेळाच्या निमित्तानं राधिका आणि शनायामध्ये पण एक स्पर्धा होणार आहे. आणि मला जर विचारलं की त्यांच्यापैकी कोण जिंकावं असं मला वाटतंय, तर मी उत्तर देईन की सध्या असं होतं आहे की राधिका बिचारी मालिकेमध्ये खूप सहन करते. सारखे आम्ही काही ना काही कुरघोडे करून तिला त्रास देतोय. अर्थात तिच्या बाजूने सगळे सपोर्ट करायला आहेत, पण ठीक आहे. म्हणजे मालिकेतलं शनायावरचं प्रेम वगैरे जरी बाजूला ठेवलं तरी मला असं वाटतं की आजच्या स्पर्धेमध्ये राधिकानं जिंकावं. आणि आता या खेळामध्ये बघू या दोघींपैकी कोण जिंकणार. आपण जो काही अंदाज व्यक्त केलेला आहे तो आमच्यापर्यंत आहे. तेव्हा आता बघूया या दोघींपैकी कोण जिंकणार. खेळ सोपा आहे. टेबल टेनिसची बॅट, त्यावर असलेला चेंडू तो उडवत ठेवायचा बराच वेळ. जितक्या कमी वेळा ज्यांचा टेबल टेनिसचा तो जो चेंडू आहे तो खाली पडणार त्या एक विजेत्या ठरणार. कोण बघूया. तुम्हाला काय वाटतं, काय कोण जिंकेल, कसं काय? हा काय प्रश्न आहे, मीच जिंकणार. हो, पण यांनी कुणाचं नाव सांगितलं असेल असं वाटतं. कोण जिंकेल? गॅरी, माझं नाव घेतलंयस ना? फाईन, बघू बघू काय माहिती तुमचा काय विश्वास सांगतो किंवा तुमचं मन काय सांगतं की यांनी कुणाचं नाव घेतलं असेल साधारणतः? माझं नाव घेतलं असेल असं मला वाटतंय. आणि तो चेंडू पडलाच बघा हातातला. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मी पूर्णपणे सत्याचा मार्ग स्वीकारेन आणि मी खेळेन, चांगली खेळेन. आणि मला विश्वास आहे मी जिंकेन. व्हेरी गुड. बापरे. आता दोघींच्या हातात रॅकेट आहे आणि टेबल टेनिसच्या चेंडूसारखी परिस्थिती यांची झालेली आहे. तर बघूया या खेळात काय होणार. खेळ सोपा आहे. चला रेडी. 1 2 3. हां, आणि तुम्ही मोजा रे उभे आहात त्यांनी. 1 तिकडे 1 पडला. 1 1 2 1 3 1. हां, सुरू ठेवा. 3 2 4 2 5. हां, वेळ संपली. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आलेलं आहे की चुकीचं आलेलं आहे? एक्सप्रेशन्स वरून सांगायचं. उत्तर चुकलं त्यांचं. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी. मानसी आणि मोनिकामध्ये स्पर्धा होणार आहे आणि मला असं वाटतं की मानसीच जिंकेल, कारण मोनिकाला चीटिंग करणं, खोटं वागणं, खोटं खेळणं हा तिचा स्वभाव आहे. त्यामुळे तिचा विजय नाही होऊ शकत. नेहमी सत्याचाच विजय होतो. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं नाव घेतलं असेल? माझं कदाचित माझा धाक आहे त्याच्यावर, सो माझं नाव घेण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही आहे. असंच असतं. विक्रांत स्वभावाप्रमाणे लग्न सावरायचा नेहमी प्रयत्न करतो, सो अभिज्ञाचं नाव घेतलं असेल. आता सावरा आधी स्वतःला. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. 1
2 3 1 1 2 1 2 1 3 3 2 4 2 शेवटची काही क्षण 4 2 5 वेळ संपली. कसं वाटतंय आता? मला आनंदच आहे कोणी जिंकलं तरी. याच्यावरून उत्तर काय असेल ते कळलेलं आहे आपल्याला. अंदाज चुकला माझा. कळलं? कळलं, अंदाज चुकलेला आहे तुझा, त्याच्यामुळे सावर स्वतःला आता. हां विक्रांतने माझं नाव घेतलं, यातच मी जिंकले. तर राणी आणि नेहामध्ये स्पर्धा होणार आहे आणि तसं बघायला गेलं तर खरं तर मी म्हणायला पाहिजे की नेहानी जिंकायला हवं, कारण अर्थात ती अंडरडॉग आहे आणि राणी इज शातीर दिमाग, कॅल्क्युलेटिव्ह. तर राणी अर्थात जिंकणार, पण माझी अशी इच्छा आहे की राणीने जिंकावं. काय वाटतं तुम्हाला, कुणाचं नाव घेतलं असेल? एकूण अजयचं नेहावरचं प्रेम पाहता मला तरी असं वाटतं की त्याने माझं नाव सांगितलं असेल. तुम्हाला काय वाटतं? मे द बेस्ट विन. तुम्हाला काय वाटतं? ह्यांच्या चेहऱ्याकडे बघूया आपण. काय हो? 1 2 3 शातीर खिलाडी. चॅम्पियन त्या चला, या दोघी जणी फायनलला गेलेल्या आहेत. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. अभिनंदन. कसल्या आहेत या डेंजर. हा, दोघंही अजयला नाही सोडणार. 1 2 3 एक डेंजर आहे का? दोन 1 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. अभिनंदन. दोघी पण नाही झाला एकही पॉईंट. त्या ना दोघी जणी या. आता या दोघींमध्ये बघूया काय होत आहे. 1 2 3 मागे नाही जायचं आपल्याला. गुड गुड. चेंडू टॉस करावा लागेल. ती किती कॉन्सन्ट्रेशन तिथल्या तिथे तुझ्या. वा 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 अर्चना वा. डोंबिवली जिमखान्यात घेतला म्हणून मिळाली. वा वा, खूप छान. पण एकदा जोरदार टाळ्या. आपणही पैठणी पटकावली, त्याबद्दल तुमचंही अभिनंदन. आणि आता तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. संगीत खुर्चीचा खेळ आहे. गाणं सुरू झाल्यानंतर चालायचं, फक्त कोणी मागे येऊन बसायचं नाही, मधून जायचं नाही, नियमांचं पालन करायचं. आणि कोण जिंकणार बघूया. 5 परीक्षक पाठीमागे उभे आहेत.
ते ठरवतील कोण बरोबर कोण चूक. तेव्हा आता खेळाला सुरुवात करूया. 1 2 3. इकडे काय झालं बघूया लवकर. एक आहे अजून एक आहे अजून एक आहे खाली आहे खाली. ट्रॅक प्लीज. अस्मिता. ट्रॅक प्लीज. आणि तुझ्याच साठी बनवून मजनू माग आलो या. आणि उडतोय मुंगट पळतोय झिंगट रंगात आलं या. झालंय झिंग 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 झिंग. झालं झिंग 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 झिंग. हे मनातले भाव आलेले आहेत तिकडे ठेवा. ट्रॅक प्लीज. आता उठावी झालो. नाही मागे आला लवकर 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 उठा मॅडम तुम्ही मागे आलाय. लवकर आली 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 आली. त्या अमरावती पर्यंत आलेल्या नागपूरला जाऊन बसल्या. ट्रॅक प्लीज. झालो गुडगा बाशिंग बांधलं. तुझ्या नावाचं मी मिशेल त्यातून गोंधलं. हात भरून आलो या. हात भरून आलो या. नाही दुरून आलो या. लवकर लवकर. एक आहे फक्त मालिकेची नावं सांगायची. बघूया कोण कोण आहे. 100 days. काहे दिया परदेस. खुलता कळी खुले ना. माझ्या नवऱ्याची बायको. आता बघूया काय होणार. ट्रॅक प्लीज. आग समजा जोरात मिळालंय जोरात रंगात आलं या. झालंय लवकर. मनातलं दुःख बाहेर येतं. ट्रॅक प्लीज. आता बघूया काय होणार. ट्रॅक प्लीज. आग ढिंचक जोरात टेकलो वरात दारात आलो या. झालंय
बनारसला गेली पण शेवटी माहेरची साडी द्यायला मला यावं लागलं. होम मिनिस्टरच्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा जेव्हा चित्रीकरणासाठी प्रत्येक बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, अगदी छोट्या छोट्या चाळीमध्ये सुद्धा जेव्हा जातो तर तिथे गेल्यानंतर आम्ही खूप वेळा सांगतो की जरा शांत राहा, शांत राहा. कधीही शांत होत नाहीत. पण ज्या क्षणी हा शेवटचा क्षण येतो ना आणि पिशवीतनं रंग कुठला बाहेर पडणार तेव्हा मात्र सगळ्या शांत असतात. आणि मग ज्या क्षणी पैठणी बाहेर येते त्याच्यानंतर एक गोड आवाज पाठवून येतो, माझ्याकडे आहे या रंगाची. किती छान प्रेम असतं. त्यात सुद्धा एक खूप नात्यातला गोडवा दडलेला असतो. तेव्हा आजच्या या होम मिनिस्टरच्या विशेष भागातली ही महापैठणी जिंकलेली आहे काहे दिया परदेशच्या गौरीने. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, अभिनंदन. आणि यांना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. आता काय बनारस पर्यंत असं नेणार का? आता बघूया आजची महापैठणी उपस्थितांपैकी कुणाला मिळणार. मी देवदत्त नागे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. या तुमच्या मुखातून हा नंबर जाहीर करा. 158. दार उघड बे, दार उघड. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर. माऊलीला आज ही पैठणी मिळाली. किती छान चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. काय नाव तुमचं? नीराबाई. मीराबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला हा आजचा भाग इथेच संपवूया. तुमच्या कुटुंबातले हे सगळे सदस्य या ठिकाणी मंचावर आहेत. या सगळ्यांच्याकडून तुम्हाला मनापासून नमस्कार करतो. तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार.